मॅचला सुरुवात होते. जाऊया मॅचकडे जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो हा. वांगणी संघ बॅटिंग करतो. दोन फलंदाज अक्षय आणि सोबतीला राजेश पुजारी. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होत्या. पहिला छेदक फेकण्यासाठी गोलंदाज धर्माला आपण पाहतो. वेगवान तेज तरार गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ ट्रॅक होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यांच्या मागे विकेट किपरला आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी केली तर धाबसंख्या अगदी कमी रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि वांगणी संघ जर पाहायला गेलो तर फलंदाजी त्यांची ताकद आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहायचं असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. गावदेवी रानसई संघ देखील तितकाच ताकदवार संघ आणि गावदेवी रानसई संघाच्या माध्यमातून त्यांना भरपूर सारे शुभेच्छा देखील आलेत. करण लेंडे आणि त्याच्यानंतर देवा बांगारी यांच्या माध्यमातून रानसई संघाला भरभरून शुभेच्छा आल्या. त्यांचंही करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. पंचांकडे अपील पाहायला मिळतं. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि पंच मात्र इथून अपील फेटाळून लावतात. इथून मात्र अजून एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली जाते. P1चं षटक या आणि P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज धर्मा या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जातं. P1चं षटक त्यामध्ये त्या सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. तिसरा चेंडू या ठिकाणी फेकण्याकरिता तयार आहे. हवेली समोर खेळलेत. बॅटच्या माध्यमात स्विच ऑन द साऊंड. मिड विकेट पॉइंट लाईनच्या पलीकडे राजेश पुजारीने ठोकला. पहिला विकेट. धावा मिळतील 6 धावेने मात्र सांघिक अकाउंट ओपन केला जातो. वांगणी टीमच्या मुख्य ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळालं. जागा बनवली होती आणि त्याच नंतर फटका अगदी सजवला होता. स्विच ऑन द साऊंड देखील ऐकायला मिळाला होता. 2 चेंडूवरती शांत राहिला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार यावेळी धर्मावरती आक्रमण केले जातात. 6 धावेनं सांघिक अकाउंट ओपन केला जातो. वांगणी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो. नाणेफेकीचा कॉल त्यानं जिंकला होता आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्याची पसंती त्यानं निवडली होती आणि 4 षटकामध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील आता याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा या हजारो लागल्या गेल्यात. तुमचे गुड्डूबाई चौधरी, त्याचनंतर आपण पाहतोय सुरेश चौधरी, भावेश खेर ते देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कट करायचा होता. गलीमध्ये छत्र खाली होता हे त्यानं पाहिलं होतं आणि त्यानंतर फटका सजवला होता. तर बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही किंवा वेग भरपूर पाहायला मिळतो. गोलंदाज धर्मा या गोलंदाजाच्या माध्यमातून गुडले स्पोर्टची सफलता इथून राहिली होती. आडव्या बॅटने खेळायचा होता. गलीमध्ये हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. राजेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. 4 चेंडूचा बादळी खेळ संपलाय. संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले जातात. षटकामधील 5वा चेंडू खेळण्याकरता तयार आहे. समोर केसलाय पुन्हा एकदा गॅप मोठा. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. बॉल सीमा बार. धावा मिळतील 4 आणि 4 धाबेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या धावसंख्येवरती. जबरदस्त स्ट्रोक होता. त्यामध्ये लॉंग ऑनचं क्षेत्र खाली होता आणि तिथून मात्र चेंडूला फेकून दिला जातो. राजेश पुजारी ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू डॉट. 2 चेंडूवरती मोठे फटे, एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं अगदी आपल्याला पाहायला मिळालं होता. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स या षटकामधील. मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने हाताळला जाईल आता यावरती प्रेक्षक वर्गाच्या नजरा जोर लागला जातील. कट केला जातोय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल पकडला. इस्टाच्या मागे फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मोठा धक्का लागला होता. टीम वांगणीला फलंदाज बाद होतोय. राजेश पुजारी बॅक टू द डगआउट. जबरदस्त झेल पकडला. इस्टाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता तर वाटत होतं की चेंडू गलीमधून सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, बट नाही. या शेवटच्या क्षणी संघाचा संगनायक जनार्दनने हा झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं. जल्लोष. महत्वाची विकेट होती. संघाचा कॅप्टन राजेश पुजारी अनेकदा ज्यानं रायगड संघाचं प्रतिनिधी देखील केलाय. त्या संघाला त्या फलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जावं लागला जातो. बॅटर इन ऍक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन साठी अर्थात सागर इन ऍक्शन मध्ये मैदानावरती दाखल होतो. 10 1 विकेट इथून संपन्न केला. पहिल्या षटकाचा बादळी खेळ संपलाय. दुसरे षटक प्रगती पथावरती गोलंदाज विजय भगत. विजय भगत आलाय गोलंदाजी मार्क वरती. देखील गोलंदाजचा विचार केला तर वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजच्या माध्यमातून त्यानं पाहायला व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळतो. मात्र पहिलं चेंडू इथून कुठल्या रीतीने फेकला जाईल त्यावरती आता नजरा लागल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती गोलंदाज अक्षयला पण पाहतो. सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता. मात्र 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला होता. राजेश पुजारानं 6 चेंडू पेस केलं होतं. 10 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मेन पंच किरण पारधी सरांचा इशारा होता. हा चेंडू खराब आहे.
लेग स्टेजच्या बाहेरून बऱ्याचशा दूरचा अंतर कापत हा चेंडू रिलीज झाला होता आणि तिथून मात्र पंचांनी दर्शवले की हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 11 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 11 धाबा धावफलकीवरती पाहायला मिळतात. षटकामधील 6 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. उजव्या हाताचा वेगवान तेज तरार गोलंदाज ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची कडा लागली जाते. लॉंग स्टॉपला चेंडू रिलीज होतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. मात्र तोपर्यंत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅटमध्ये हा पहिला अक्षय ब्रँड येतोय चौकार. धाबा मिळतील 4. 4 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 15 वरती पोहोचली जाते. चांगली फलंदाजी राहिली जाते. देशटांच्या मागे थोडंसं फंबलिंग क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू मागे क्षेत्ररक्षक देखील गेले होत्या. मात्र शेवटी चेंडूनं तो रेस जिंकल्याने इथून 4 धाबा मिळाल्यात. बॅटिंग करत असताना वांगणी टीमला आता चांगली धाबा संख्या बनली जात्या. विजयवरती थोडंसं दडपण या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. धाबा रोखावा लागतील. आणि मैदानाचा विचार केला त्या ऑफ साईडला थोडीशी आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला देखील थोडीशी आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. मात्र आयोजन भरपूर चांगलं पाहायला मिळतं आणि आयोजकाच्या माध्यमातून मैदान देखील तितकाच दमदार उपलब्ध करून दिला जातो. युमेस आय डेफिनेटली परफेक्ट हिट आणि इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला. विकेट कंपनी केली जाते. फलंदाज बाद होतो अक्षय अभि तंबू शास्त्रा. दुसरा धक्का टीम वांगणीला. 15 वरती 2 विकेट. त्याला फलंदाज लगेच रेडी ठेवायचे. पाव वांगणी संघ कॉपरेट करायचा. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या. नेक्स्ट प्लेअर असेल तो डगआउट मध्ये लगेच आपण रेडी ठेवायचा. राजेश पुजारी आधीच भरपूर उशीर झाला मॅचला. जवळजवळ 1-1.5 तास स्पर्धा थांबली होती आणि त्याचनंतर रानचे संघ मैदानावरती उपस्थित झाला आणि त्याचनंतर मॅचला देखील सुरुवात झाली. SDC कुठे असेल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायचे. पहा मॅचकडे जाऊया. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण केली जाते. कमबॅक केला जातो. गोलंदाज विजयच्या माध्यमातून एक चौकार वगळताच मात्र महत्वाची विकेट त्यांना संपन्न केली आणि नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षर मध्ये रोहित विनाट नंबर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 4 वरती दाखल झाला. रोहितला आता आक्रमण करावं लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. गावदेवी रानचे संघ जर म्हटला तर अंताच्या हंगामामध्ये सर्वाधिक मोठ्या फॉर्म मध्ये आज संघाला आपण पाहतो. सर्वाधिक कप जिंकणारा आज संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला जातो. फटका पसला. दुसऱ्यासाठी निघाले जातात. 4 एक हिट इथून जरूर आपल्याला पाहायला मिळला होता. मात्र तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 17 वरती जाऊन पोहोचली जाते. पहिल्या डावामध्ये वांगणी संघ बॅटिंग करतो. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना विजयचा पहिला चेंडू वाईट आला होता. त्याचनंतर चौकार 1 विकेट आणि अबिली 2 धाबा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. षटकामधील गोलंदाज विजय तयार. पंचाच्या डावे एष्टीच्या बाजूनं यावेळी पोल करायचा होता. फटका फसला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो. विकेट इथून मात्र सॅक्रिफाईस केली जाईल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 टीम वांगणीला फलंदाज बाद होईल. धक्का लागला होता रोहितच्या स्वरूपामध्ये वांगणी टीमला. रोहितनं 2 चेंडू पेस केले. 2 धाबेचं योगदान आपल्या टीमसाठी त्याच्या माध्यमातून राहिला. आपण पाहतोय वांगणी संघ आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडत चालला जातो. महत्वाच्या 3 विकेट संपन्न केल्यात. राजेश पुजारी ज्यानं 10 धाबा खर्च केल्या होत्या त्यामध्ये त्याच्या बॅटमध्ये 10 धाबा आपण पाहिला होता. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आपण पाहिला होता. अक्षय बाद झाला. अक्षयनं 4 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं आणि त्यानंतर रोहित मात्र रोहितनं 2 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी जरूर दिलं. संघाची टोटल धाबा बनल्यात 17. धावसंख्येवरती 3 सफलता. नौका फलंदाज इन ऍक्शन मध्ये समीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीर आणि सोबतीला फलंदाज सागरला पण पाहता. 2 फलंदाजांना चांगली फटकेबाजी करावी लागेल. एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल आणि त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. क्या बाद आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो. विजय भगत वेगवान तेज तरार गोलंदाज ही त्याची ओळख काय आतापर्यंत हे दाखवून दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. जरूर 1 चौकार वगळताच मात्र या षटकामध्ये कमबॅक जरूर पाहायला मिळालाय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले. 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजाच्या माध्यमातून अजून एकदा फुलटॉस होता मात्र त्याला बीट करत एस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वांगणी संघ पोहोचलाय
17 वरती 3 विकेट. चला गावदेवी रामसाई संघ कॉपरेट करा. विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. बराच उशीर झाला आज स्पर्धेला. आज काल पहिला दिवस होता. सर्व संघ वेळेवरती आले होते. आज दुसरी रजनी या स्पर्धेत वादवा. आज थोड्याशा उशिरानं मात्र संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती दाखल होतात. मात्र त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं मात्र स्पर्धेला देखील उशीर होत जातोय. त्या कारणास्तव आम्ही विनंती करू संघाच्या संगणकाला की टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही. न्यू ॲक्शनमध्ये गोलंदाजी मार्कवरती जनार्दन भगत हा गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यामधील हे पहिलं षटक. समोर स्ट्राईक इनवरती फलंदाज तयार आहे सागर. सागरसाठी पहिला फुल टॉस होता. मिड विकेटला फटका चांगला. शतरक्षक तैनात आहे जिथे आपण पाहूया आणि तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धाबसंख्या 18 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित 4 षटकांची मॅच जरूर आपण पाहतो. त्यामध्ये 2 चेंडूंची पेनल्टी रामसाई संघाला आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आली. उशिरानं मैदानावरती दाखल झाला आणि त्या कारणास्तव मात्र गोलंदाजी इथून कुठेतरी मित्रमंडळी चांगली केली जाते. अजून एकदा यॉर्कर पाहायला मिळतोय. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की सचिन तेंडुलकर आणि त्याचनंतर परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करचा वापर इथून मैदानाच्या आतमध्ये केला जातो. गोलंदाजा जनार्दन भगत या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल या षटकामधील. 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील आणि अद्यापही एक षटक पेंडिंग असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली जाते. 2 चेंडू फेकले गेलेत. एक धाव त्यानं खर्च केले. उर्वरित तिसरा चेंडू फेकण्याकरता तयार. आडव्या बाटने खेळायचा होता. फटका बसला मिड ऑन मध्ये. स्वतः गोलंदाज ट्राय करतोय. ट्राय ट्राईज बट डॉट क्राय. इथून मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात आणि इथून मात्र जेल सोडला जातो. एका धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या जाम पोहोचल्या 19 त्या आकड्यावरती. सागरचा जेल सोडला. समीर त्याच्या सोबतीला पण पाहतो. 4 चेंडू पेस केले तर एका धाब्याचं योगदान समीरच्या बॅटमधनं राहिला. सागरने 1 चेंडू पेस केला. एका धाब्याचं योगदान अद्यापही त्याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाले. संघाची टोटल 19 धाबा धावफलकीवरती 3 विकेटच्या मध्ये संपन्न केल्यात. गावदेवी रामसाई बी संघानं यावेळीचा चेंडू पाहावा लागेल. ऑन साईडला बिरकावलाय. उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक टाउन द कॅच. येतोय चेंडू वरती. पकडलाय जल. संपवलाय फलंदाज सागरचा खेळ. इथून चौथा धक्का वांगणीला लागला जातोय. फलंदाज बाद. 19 वरती 4 धक्के दिलेत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल या षटकामध्ये. पहिला सामना देखील आपण लो स्कोरिंग पाहिला होता. तब्बल 22 धावांची गरज होती गोलवाडी टीमला सागवाडी संघाच्या विरोधामध्ये. मात्र तो सामना सहजरित्या जिंकला होता. हा देखील सामना लो स्कोरिंग होणार का? कारण धावा बनल्या जात नाही. तर वाघाची वाडी संघाने देखील आपण पाहायला गेलो तर अगदी 43 धाब्यांची गरज होती. मात्र तो सामना त्यांना गमावा लागला होता. आणि त्याचनंतर आपण पाहायला गेलो कुशिवली संघाच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं राहिली होती तिहारी ग्राम संघाची. तब्बल 49 धाबा कुठून काढल्या होत्या आणि ते 49 धाबा बनवत असताना मात्र निम्मा संघ गारद झाला होता आणि तिथून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला होता. जे बोले कुशिवली संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. या मॅच मध्ये धाबा बनवायचे असतील तर मोठे फटके खेळावे लागतील. वागणी संघाच्या फलंदाजांना वाट बॉलिंग क्या बाद आहे. अजून एकदा डॉट बॉल. जास्तीत जास्त यॉर्करचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गुडली स्पोर्टची सफलता इथून राहिली जाते. गोलंदाज जनार्दन भगत गोलंदाजाच्या माध्यमातून संघाचा कॅप्टन ॲज अ कॅप्टन सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. इन ॲक्शन मध्ये नौका फलंदाज आपण जरूर पाहतोय. फलंदाजी मार्कवर त्याला विशाल आणि विशालला पहिले पुन्हा एकदा बीट केलं जातं. बॅटची कडा लागली होती. नॉन स्ट्राईक एंड पडते. डेंजर झोन मध्ये जरूर पाहायला मिळालं होता. मात्र तोपर्यंत पंच इशारा करतील की एंड ऑफ द वर षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस सुवांगणी संघ जाम पोहोचला. धाव फलकेवरती 20 रन आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 वरती. हॅलो. चला धामणी संघाचे कॅप्टन जे वाघोबा मोठी धामणी संघाचे कॅप्टन पप्प्या पारदेला विनंती असेल आपण टॉससाठी यायचा आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल जे दुर्गा माता क्रिकेट संघ दही सरब. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायच्या आणि फिकीचा कॉल इनिंग ब्रेक मध्ये करणं महत्वाचा. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय सुक्र्या. बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असणारा गोलंदाज डावकुऱ्या हाताचा वेगवान
पहिला चेंडू वेगानं रिलीज केला जातो बट अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉल. हा खराब चेंडू फेकला जातो. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. 21 धावा धावफलकीवरती लागल्या जातात. शेवटचं षटक प्रगती पथावरती मात्र शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील वांगणी संघाच्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा राजेश पुजारीनं कुठल्या होत्या. असं वाटत होतं की 10च्या सरासरीनं धावा जरी बनल्या जातील मात्र पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातो. त्यावेळी चुका केल्या जातात टेस्टांच्या मागे. लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या पलीकडे लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील या 4. नशिबाची साथ ही वांगणी संघाच्या बाजूनं आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाम पोहोचल्या धावफलकीवरती 25 धावा बनला धावफलकीवरती. दहिसर संघाचे कॅप्टन आले गेलेत जे वाघोबा मोठी धामणी संघाचे संगणक संतोष खंडवी पप्प्या बारदे. आपण कॅप्टन यायचा मुख्य बासपेठावरती इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्वाचा. चला गावदेवी रानसे संघ उशीर करताय पहा. जनार्दन आपणास विनंती असेल आपण वारंवार सूचित करतो आधीच स्पर्धेला उशीर देखील झाला त्याकडनं आयोजकांना आपण कॉपरेट करणं महत्वाचं असेल. आयोजकांनी आपल्यास कोणाशी एकदा संधी दिली गेला. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती सुकऱ्या त्यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाता आणि इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का इथून वांगणी टीमला फलंदाज बाद होतोय. विशाल बॅक टू द डगआउट. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये इथून फलंदाज बाद होता. सुकऱ्याला जरूर पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहतोय. टॉस इथून केला जाईल. रानसे संघाचे धामणी संघाचे कॅप्टन आणि जे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या अतिथी मान्यवरांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हातानं पण टॉस करायचा. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये सनीलला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये दाखल होतो. इनॅट नंबर जर का आपण पाहायला गेलो तर तब्बल 7व्या क्रमांकावरती सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 25 वरती 5 विकेट. मॅच तितकीच महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी रानसाई ब संघ सध्या शतरक्षण करतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र तिन्ही गोलंदाजच्या माध्यमातून राहिल्या. दुसरं षटक विजयनं फेकलं होता. अवघ्या 7 धावेंचा होता मात्र यावेळी फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेट लावून तर कार्पेट क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती जनार्दन. एक सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो मात्र इथून नाकारला दिल्यानंतर मात्र मिळाल्या फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो 26व्या धावसंख्येवरती. गणेश सप्रा साहेबांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभाताना पण टॉस करायचा. दहिसर ब आणि त्यांच्या विरोधामध्ये जे वाघोबा धामणी या 2 संघांमध्ये टॉस इथे केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एक चांगली लढाई याच नंतर पाहायला मिळेल. दोन्ही संघ आमने सामने अनेकदा खेळलेत मात्र आज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये फाईट करण्यासाठी उतरल्या जातात आणि इथून टॉस जर आपण पाहायला गेलो नाणेफेकीचा कॉल इथून धामणी संघानं जिंकलाय. धामणी संघ आपलं डिसिजन काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यानंतर लगेच मैदानावरती पण सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचा. वेळ लावायचा नाही. टीम मीटिंग जास्त काळ घ्यायची नाही मैदानाच्या आतमध्ये. आम्ही वारंवार सूचित करतोय. संघ पोहोचलाय 28 वरती 5 विकेट. या षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज सुकऱ्या तयार. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू रिलीज केला जातो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातो. उपर थ्रो इथून जरूर पाहायला मिळाला होता. दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत मात्र यावेळी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाजाला बाद व्हावा लागेल. ऍक्शन मध्ये इथून परतावा लागला जातो. फलंदाज समीर या फलंदाजाला मैदान सोडावा लागला जातो. धामणी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले गेला जे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर ब संघाला. मॅच संपल्यानंतर आपण ऍक्शन मध्ये न्यू पाटल मैदानावरती पाहायला मिळेल. सूरज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतो इन ऍक्शन मध्ये. षटकामधील जर का आपण पाहायला गेलो तर काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट सुकऱ्याच्या नाबावरती राहिलेत. 29 धाबा बनल्यात. अंतिम टार्गेट सेट बॉल. शेवटच्या चेंडूवरती कितपर्यंत धाबा बनल्या जातील त्यावरती आता वांगणी संघाच्या पाठीराख्याच्या नजरा पाहायला मिळतील. लुपर फुलटस होता हलक्या हाताने केला जातो. मिड विकेटला जनार्दन स्वतः कॅप्टन या आणि त्याच्या माध्यमातून या चुका मी तर म्हणेन भरपूर महागात पडल्या जातील.
तिसरीसाठी निघाले होत्या. मात्र यावेळी बाद व्हावा लागला जातो. या मिळाल्यात 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या बनली गेल्या 31 धाबा. येणारे 24 बॉल आणि उत्तर अर्धामध्ये पणबाच्यात गावदेवी रानसे ब संघाला त्या 32 धाबा. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाजामध्ये होईल बदल. ऐकूया द वॉइस ऑफ वलप अर्थात प्रवीणजी वाघे यांचा गोडाबाज. हॅलो चेक. तर पहा एस डी सी डी जे सँडी आपण या आता लगेच. अगदी बराच ब्रेक आणि त्यानंतर आपल्याला विनंती करतो आपण यायचा. थँक्यू सो मच अमोल. अगदी एक चांगला आवाज आपण ऐकते सातत्यानं. जर विचार केला तर एन डी विभागामध्ये नैऋत्य विभागामध्ये आपण जर पाहिलं तर अमोल सातत्यानं अगदी आदिवासी समाजातील टुर्नामेंट असतील आणि भरपूर जास्त सहकार्य त्याचं असतं. अगदी एक मराठीमधील चांगला समालोचक सातत्यानं आम्हाला देखील बऱ्याच मैदानावरती त्याची साथ मिळत असते. पहा थोडंसं स्पीडअप आणि इथनं पहिल्या फेरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर वांगणी संघाने टोटल धाबा बनवल्या. त्या म्हणजेच या ठिकाणी 31 धाबा बनल्या गेल्या. अर्थात 24 बॉलमध्ये 31 बनल्या गेल्या. विजयासाठी इथनं गरज असेल 32 धाब्यांची. ते म्हणजेच आपण पाहता इथनं रानसे टीमला गावदेवी रानसे क्रिकेट संघ ते दोन्ही संघ चांगले आहेत. राजेश पुजारीचं महत्त्वाचं विकेट होतं आणि ते मिळवण्यामध्ये देखील आपण जर विचार केला तर गोलंदाजाला यश मिळालं. आणि तिथनं जर पाहिलं तर धाबत संख्या अगदी स्थिरावली गेली. थोडंसा बॅकवूडवरती संघ खेचला गेला आणि तिथनं मात्र 31 पर्यंत संघ पोहोचला. आता 32 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. इथनं आपण पाहता अगदी उत्तरार्धामध्ये गावदेवी रानसे टीमला त्यामुळे पहा सलामीची जोडी लगेच आपण पाठवायची. येस इथं सलामीची जोडी गावदेवी रानसे टीम विनंती करतो आपण लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. 24 बॉल आणि कंपल्सरी विजयासाठी इथनं गरज असेल ते म्हणजेच 32 धाब्यांची. पुढचा सामना देखील महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहिलं जय वाघोबा मोठी धामणी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट इथनं जय दुर्गा माता दहिसर ब ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तर पहा एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे मित्रांनो. खेळाडू कक्षामध्ये फक्त त्या ठिकाणी 11 खेळाडू बसवायचे. अन्यथा जर बाहेरचा एखादा प्रेक्षक तुमच्या गावातला प्रेक्षक असेल आढळला तर त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. त्या टीमला लक्षात घ्यायचा. फक्त 11 खेळाडू आपण तिथे त्या ठिकाणी चेअर ठेवलेल्या आहेत. त्यामुळे फक्त 11 खेळाडू त्या ठिकाणी बसायचे आहेत. बाकी सगळे तिथं साईडला व्हा. येस थँक्यू सो मच. अगदी प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वेळेला आपण महत्त्व देत्या. प्रेक्षक आपलं देखील खूप या ठिकाणी स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. सभा मैदानाच्या आतमध्ये अगदी महत्त्वपूर्ण अटीतटीची लढत. मांडेटरी पाबत षटक आणि गोलंदाज. इथनं वांगणी टीमचा पहिला ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सागर इथं मैदानामध्ये आलेला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथनं गावदेवी रानसे टीमची स्ट्राईक अँड फलंदाज सुक्रिया आणि नॉन स्ट्राईक अँड फलंदाज विजय. पाहता सलामीची जोडी स्ट्राईक अँड फलंदाज सुक्रिया लेंडे आणि नॉन स्ट्राईक अँड विजय भगत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल इथनं असतील ते म्हणजे टोटल 24 बॉलमध्ये 32चं टार्गेट. लेट्स प्ले गेम स्टार्ट. पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड सरळ बॅट नाही इथे पाहता आपण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला परंतु कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉलला उचलला गेला आणि तिथनं मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी रिक्स घेतली गेली ती म्हणजे फलंदाज सुक्रिया लेंडेच्या माध्यमातून आणि तिथनं मात्र आपण जर पाहिलं तर एका धावेनं अगदी संघाचा श्रीगणेशा पाहायला मिळाला.
पुढचा सामना देखील महत्त्वाचा. दोन्ही टीमला विनंती करतोय सामना संपल्यानंतर लगेच आपण त्वरित तयार राहायचा आणि लगेच डिसिजन त्या ठिकाणी पहा धामणी संघाने दिलेला नाही आहे. त्यामुळे जो काही डिसिजन असेल तो या ठिकाणी आमच्या कमिटीपर्यंत पोहोचवायचा. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल एक सिंगल आली. दुसरा बॉल इथनं पहा डावखुऱ्या त्याचा फलंदाज आडव्या बॅटने खेचायचा होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये हा चेंडू रिलीज झाला. पहा इथनं म्हणजे गोलंदाजी करत असताना जरी रानसई संघाने वर्चस्व गाजवलं परंतु तदनंतर आता उत्तरार्धामध्ये वांगणी संघ देखील त्या ठिकाणी त्यांच्या पावलावरती पाऊल टी फॉर टॅग जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुलरलेनचा बॉल फटका चांगला कॉपी बुक स्टाईलनं फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये जाईल आणि इथे मात्र क्लोज एन्काउंटर. यस टीव्ही अंपायरला रेफर केलं जाईल. आता चेक केलं जाईल. काय झालं अतिघाई संकटात नाही चुकीला माफी नाही. पाहायचं क्लोज डिसिजन असेल. श्री इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहता चेक केलं जातं प्रॉपर चेक केलं जाईल. तोपर्यंत पहा मी विनंती करते वांगणी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस ओ युटी आउट. इथं आपण पाहिलं तर पहिला करारा झटका गावदेवीरांच्या टीमला आणि फलंदाज विजय भगतच्या पारीचा अंत. बॅक टू द डगआउट. हे अप्रतिम एकनाथ माळी सरांचा आवाज आपण ऐकता अगदी सातत्याने जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंटमध्ये अगदी बरेचसे सॉन्ग या ठिकाणी अगदी आपल्याला ऐकायला मला मिळत आहेत. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. डीजे सायंड्याच्या माध्यमातून फटका चांगला डीपमध्ये चालला वाईडिश लॉंग ऑफला आणि तिथनं या बॉलवरती आपण जर पाहिली तर एकच धाब आली. एका धाबेच्या मदतीनं पहा संघ पुढे जायला आणि टोटल धाबसंख्या आता जाऊन पोहोचली 3 अंकावरती. आपण जर पाहिलं तर एक गडी बाद झाला विजय भगतच्या पारीचा. नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला विजय भगत. पुन्हा एकदा पहा काय झालं तिकडे पंच ऑफिशियल पंच मी विनंती करतो आपण थोडंसं लक्ष घाला कारण की वेळ कमी नाही कमी आहे आपल्याकडे. काल देखील जर विचार केला तर तब्बल 4 वाजले होती स्पर्धा कालचा रात्र संपायला. त्यामुळे आपल्याला आज देखील थोडंसं त्या ठिकाणी फास्ट केलं पाहिजे सामन्या. हेच पाहू शकाल आपण इथं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सागरला पाहता अगदी मॅन्डेटरी पॉवरचं षटक चालू आहे. तिथनं जर पाहिलं तर अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट देखील साथ देतं म्हणजे उचलणार फेकणार थ्रोज झाला तिथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होत असताना फलंदाज विजय भगतच्या बारीचा अंत झाल्या. पुन्हा एकदा नौका फलंदाज विजय भगत त्याच नावानं अगदी पाहिलं तर उतरला गेल्या मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं आपण जर पाहिलं येस इथे पहा म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी ज्या दोन चेंडूची पेनल्टी होती त्या ठिकाणी मात्र कंप्लीट झाली गेली आहे. त्यामुळे इथनं आता अगदी आता समीकरणाचा विचार केला तर समीकरण येणारे बॉल असतील 18 आणि विजयासाठी गरज आहे. 29 धाबा ऑफ स्टिकच्या बाहेर चालला वाईट बॉल. इथे पहा पंचांना अगदी त्यामुळे पहा वाईटसाठी या ठिकाणी आपण टीव्ही अंपायरकडे येऊ शकत नाही. रिव्ह्यू नसेल अशी नोंद घ्या. जो काही डिसिजन ऑफिशियल पंच आतमध्ये जो सॉफ्ट सिग्नल देतील त्याच्यावरती या ठिकाणी मात्र पूर्णपणे हा खेळ चालेल हे देखील लक्षात घ्यायचं. वाईट बॉलला वाईटच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे चालली 4 धाबा धावपटलावरती अजूनही 28चं समीकरण. पहा मित्रांनो खेळामध्ये रोमहर्ष वाढेल अगदी
इथनं दोन्ही संघ चांगले आहेत. फटका लाजवाब, परंतु मिस टायमिंग. शतरक्षक पोचेपर्यंत अगदी शतरक्षण चांगलं झालं, पण तो डीप मध्ये आता फंबलिंग झाली आहे आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील कन्वर्ट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथं आपण पाहिलं 3 धावा आल्या. अगदी सिंगलला डबल मध्ये घेतलं, डबलला अगदी तिसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडूला अडवलं जरूर, परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 3च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या पुढे चालली आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 7 अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट गावदेवी रानसे टीम. अजून इथं जर विचार केला तर अगदी पहिला बॉल वाईट आला होता, त्याच्यानंतर थोडंसं खराब. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंटनं साथ दिली नाही आहे, परंतु इथनं थोड्याशा चुका जरूर या ठिकाणी आपल्याला सुधाराव्या लागतील. कारण की जर अशा चुका झाल्या तर जरूर विचार करायला भाग पाडलं जाईल. रानसाई संघ एक दादा संघ अगदी गोलंदाजी करत असताना राजेश पुजारीला देखील स्तब्ध केलं, परंतु तदनंतर आता उत्तरार्धामध्ये बॅटिंग लाईनवरती आता पुरेपूर या ठिकाणी मात्र फोकस करावा लागेल. मोठे फटके इथं ठोकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. कारण की एनडी विभाग नेरेदुंद्रे विभागातला वांगणी संघ देखील एक दादा संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी अटी आणि तटीची लढत, अटी आणि तटीची झुंज मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. जाबली पहा, फटका चांगला विशेप मध्ये चालला. बडी स्लॉंग ऑफला राजेश त्या ठिकाणी बॉलला उचलणार फेकणार, थ्रो चांगला झाला. कलेक्शन थोडीस चुकलं आणि तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या पहा. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धाबेच्या मदतीनं आता संघ पुढे चालला. प्रत्येक बॉलवरती धाबा येणं गरजेचं आहे. तब्बल 32 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्यानंतर आता या ठिकाणी धाबा जमतायत. गोलंदाज तयार. याबली पहा, जड मध्ये फेकला, लाऊड अपील केलं गेलं, परंतु इथे या अपील मध्ये जर आपण पाहिलं मित्र तर उत्साह भरपूर जास्त आणि पंचांचा विश्वास इथे कमी दिसला. परंतु आता आपण डॉट बॉलची लेग बायची आपण जर पाहिली तर एक धाब इथे जोडली जाते आणि एका धाबेच्या मदतीने संघ थोडासा पुढे जाईल. सेकंड फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता विजय सुकऱ्या लेंडे मैदानामध्ये खेळतो. नॉन स्ट्रायक विजय भगत. एका विकेटचं नुकसान रानसे टीमचं पाहायला मिळालं. पुढचा बॉल बोलरलेचा बॉल अक्रॉस बॅट अडबा बॅटनर राजेश त्या ठिकाणी त्याच्या बाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडं येतोय दणदणीत दमदार चौकार. वाटाण्याचा गोल. एरिया आता चौकार पाहायला मिळाला. अगदी शत्रुषिक त्या ठिकाणी होत्या. फटका लाजवाब होता आपण पाहिला आणि 4 धाब्यांच्या मदतीनं आता संघाची टोटल धाव संख्या पुढे जाईल. अशा प्रकारची फटके एक्झिक्यूट करावे लागतील. परंतु आपण जर पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट देखील तेवढं स्ट्रॉंग आहे. कारण की बरेच वर्ष हा संघ क्रिकेट खेळतो. रानसे संघाचा देखील विचार केला, रानसे म्हटलं तर देवा बांगारी नावानं अगदी जर विचार केला तर रानसई गावाची ओळख का. परंतु इथं जर विचार केला तर गावदेवी रानसई संघ अगदी झुंज देतो वांगणी टीमला. मैदानामध्ये जाऊया. अजून एकदा जर विचार केला तर मोठा फटका एखादा येईल का. या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता तो म्हणजे अक्षय अगदी बॅटिंगच्या जोरावरती या फलंदाजाला मी बऱ्याच मैदानावरती खेळताना पाहिलं, परंतु आज इथे या धाबा डिफेन्स करायच्या कशा रीतीने गोलंदाजी पार पडेल. परंतु अगदी महत्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. याबली स्ट्रोक बिग हिट फटका दमदार स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चालला इथं मिड विकेटला क्लिअर केलं आणि पाहता अजून एक मॅक्सिमम बिग स्ट्रोक दमदार शानदार रुबाबदार षटकार.
पोचली ती म्हणजे सत्तापर्यंत गडी बाद गावदेवी रानसे टीम 20 अंकावरती जाऊन पोहोचली टार्गेटचा विचार केला तर 32 धाब्यांचं टार्गेट होतं म्हणजे अजूनही विजयासाठी इथं गरज असेल 12 धाब्यांची. यस यावेळी पहा मोठा प्रहार अजून एकदा करायचा होता परंतु इथनं जर पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. दुसरं षटक समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर इथनं गावदेवी रानसे टीम जाऊन पोहोचली आहे एका विकेटच्या नुकसानावरती तब्बल 20 धाबा धापटल्यावरती या ठिकाणी गावदेवी रानसे टीमच्या. घ्या. आता इथनं आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील 12 आणि 12 बॉल मध्ये इथनं विजयासाठी गरज आहे ते म्हणजेच गावदेवी रानसे टीमला 12 धाब्यांची. अगदी प्रत्येक चेंडू मागे अगदी आपण जर पाहिलं तर 1.00 ची सरासरी जरी राखली तरी सहजरित्या त्यातनं गावदेवी रानसाई संघ सामना जिंकू शकेल. कारण की मित्रांनो बॅटिंग करत असताना गावदेवी वांगणी टीमनं थोड्याशा चुका केल्या आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा कमी बनल्या गेल्या. टार्गेट होतं 32चा 12 बॉल विजयासाठी 12ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः कर्णधार राजेश पुजारी इथनं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 12 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल लाफ केला फटका लाजवाब गॅप मध्ये डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने खेचला बॉल सीमारेषा पलीकडं पहिला बॉलवरती पहिला दमदार चौकार. की गावदेवी रानसाई संघ एकतर्फा सामना जिंकतो की क्या 4 धाबेच्या मदतीनं संघ पुढे चालला. पुढचा बॉल अक्रॉस बॅट जागा रिकामी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं. अजून एक शानदार लगातारचा बॅक टू बॅक चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 धाबा. इथं पहा थोड्याशा अडचणी थोडस बॅकफूट आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थ्रो खराब झाला तोपर्यंत 2 धाबा चोरल्या गेल्या. अगदी दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हटलं जातं ना अगदी त्या मैदानामध्ये पार पाडलं जातं. फिल्डिंग डिपार्टमेंटनं चुका केल्या परंतु इथनं धाबा देखील कमी होत्या. थोडासा निराश असेल राजेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता इथनं 2 धाबा आल्या टोटल 30 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. विजयासाठी गरज असेल 2 धाब्यांची. पहा थोडस अडचणीमध्ये वांगणी संघ सापडला बॅटिंग करत असताना. अगदी स्लोवर चेंडू गती मध्ये मिश्रण पाहायला मिळालं. या बॉलवरती एक सिंगल आली. स्कोर इज लेवल 31 धाबा धापटण्यावरती कंप्लीट झाल्या. अगदी पाहिलं तर तिसरा षटक प्रगतीपथावरती झाली. जरी गावदेवी रानसाई संघ पेनल्टी स्वीकारली 2 चेंडूची तरी देखील हा सामना अगदी हसत खेळत जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 8 बॉल आणि निर्णायक फक्त 1 धाबेची गरज आहे म्हणजे विजयासाठी फक्त 1 धाबेची गरज इथं असेल गावदेवी रानसाई टीमला. यावेळी पहा सामना फिनिश. यस 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे विजयी स्ट्रोक चौकार. सामना जिंकला गावदेवी रानसाई टीमनं. इथनं मोठी दामणी टीमनं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं जय दुर्गा माता दैसर ब संघाला. तर दोन्ही संघ थोडं कॉपरेट करायचं आणि धामणी संघाला विनंती करतो आपण मैदानामध्ये लगेच सेंटर पाहायचा. अप्रतिम सामना पाहायला मिळाला परंतु इथनं जर विचार केला तर थोडंसं अडचणी निर्माण झाल्या. वांगणी संघ विश ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. इथनं मात्र मी जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसाईच्या ट्रॉफीमधनं अगदी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमध्ये अगदी पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला सामना जरी आपण जर विचार केला मित्रांनो इथनं जिंकत असाल परंतु